हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले थिक आणि क्रीमी अशी बासुंदीची रेसिपी। तर ह्या बासुंदीमध्ये मी कोणताही खवा नाही टाकलेला, कोणताही मिल्क मेड नाही टाकलेलं, कोणती पण मिल्क पावडर नाही यूज केलेली। फक्त दूध, साखर, थोडेसे ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर आणि केसर टाकून ही मी बासुंदी घरी बनवली आहे। तर तुम्ही सुद्धा कोणत्याही ओकेजनला थिक आणि क्रीमी अशी मस्त बासुंदी बनवू शकताय, ते पण कोणत्याही दुसऱ्या थिकनिंग एजंटचा वापर न करता। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे मिल्क, घेतलंय 6 कप घेतलेला आहे मी। तर मी इकडे 6 कप दूध घेतलेला आहे। दूध टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि दुधाला पूर्णपणे उकळी येऊ द्यायची आहे। दुधाला उकळी आलेली आहे। तर दुधाला उकळी आल्यानंतर गॅस थोडासा मीडियम करायचा आणि आपल्याला यामध्ये आता साखर टाकायची आहे। तर साखर मी इथे 3/4 कप साखर घेतली आहे, म्हणजेच पाऊण कप साखर घेतली आहे। तर ही साखर यामध्ये टाकून घ्यायची। तुम्हाला चवीनुसार कसं गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता, पण ही 3/4 कप साखर 6 कप दुधाला एकदम बरोबर होते। तुम्हाला कमी गोड आवडत असल्यास थोडीशी साखरेची क्वांटिटी तुम्ही कमी सुद्धा करू शकता। साखर टाकताना गॅस थोडासा कमी करायचा, म्हणजे जेणेकरून दूध फाटणार नाही कधी आपलं। आणि मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेत। तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकताय। मी इथे बदाम आणि काजू घेतले। काजू आणि बदाम मी इथे प्रत्येकी 6-7 तुकडे घेऊन बारीक कट केले आणि ते यामध्ये ॲड केले। आता यामध्ये आपल्याला थोडेसे केसरच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। तर आपल्या बासुंदीला थोडासा लाईट कलर यावा, लाईट येलो शेड यावा, त्याने बासुंदीचा कलर खूप छान दिसतो। त्याच्यामुळे थोडीशी मी इथे केसर पाकळ्या ॲड करते। तर मी इथे 7 ते 8 केसर पाकळ्या ॲड केल्यात। केसर टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कंटिन्यूअली आपल्याला हे स्टर करायचं आहे। आपण जेव्हा बासुंदी बनवतो तेव्हा गॅस तुम्ही फुल ठेवायचा आणि कंटिन्युअसली बासुंदी ही हलवायची आहे, नाहीतर तुमची खाली बासुंदी लागेल आणि करपट वास येईल। तर तसं नाही होऊ द्यायचं। तुमची गॅसची फ्लेम जर हाय असेल तर तुम्हाला हे कंटिन्युअसली स्टर करावं लागेल। तर या प्रोसिजरला पूर्ण 15 ते 20 मिनिट लागतात, कारण आपण कोणतंही थिकनिंग एजंट ॲड करत नाही आहे। नॅचरली आपण गॅसवर जसं इव्हॅपोरेट होतं आहे तसं आपण दूध आटवतो आहे। तर त्यामुळे ह्याला थोडासा टाईम लागतो, पण जी टेस्ट आहे ती खूप छान ऑथेंटिक अशी बासुंदीची खूप मस्त टेस्ट लागते। तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी। तर तुम्ही इकडे बघू शकताय दुधाची जी क्वांटिटी आहे ती इकडे निम्मी झाली आहे। आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या स्टेजला बासुंदी बंद करायची, म्हणजे एकदम तुमची परफेक्ट कन्सिस्टन्सी येते। तर तुम्ही इकडे बघा, जे बबल्स आहेत बासुंदी उकळताना जे येत आहेत ते असे जाड जाड बबल्स यायला लागतात। तर तेव्हा तुम्ही समजायचं की आपली बासुंदी परफेक्ट रेडी झाली आहे। तर त्या स्टेजला गॅस बंद करायचा, त्याच्यावर अजिबात बासुंदी आटवायची नाही, नाहीतर मग ती खूप घट्ट होते। बरोबर या स्टेजला तुम्ही जर बासुंदी बंद केली तर तुमची बासुंदी व्यवस्थित थिक आणि क्रीमी खूप छान टेक्स्चर येतं। पातळ पण बासुंदी होत नाही आणि एकदम घट्ट पण नाही होत, परफेक्ट कन्सिस्टन्सी येते। तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवा। फक्त जेव्हा 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपल्या बासुंदीला बॉईल येतो, तर ते जेव्हा बॉईल येतो ते असे बबल्स आहेत ते असे थोडे जाडसर यायला लागतात, तेव्हाच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये विलायची पावडर टाकायची। तर इथे मी पाव चम्मच असं करत अर्धा चमचा मी विलायची पावडर टाकली आहे।
विलायची पावडर टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही इकडे बघू शकता ही बासुंदी रेडी झाली आहे। ही बासुंदी रेडी झाल्यानंतर मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवलं 2 ते 3 तास। हे फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे जेणेकरून बासुंदी थंड होते छान आणि अजून थोडीशी थिक होते। आता थोडंसं पातळ टेक्स्चर आहे, पण थंड झाल्यानंतर तुम्हाला बासुंदीचं परफेक्ट टेक्स्चर दिसेल। तर ही बासुंदी मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि रेफ्रिजरेट करून घेतली। तर अशा प्रकारे ही बासुंदी इकडे रेडी झाली आहे। कोणताही आपण थिकनिंग एजंट नाही यूज केलेला, काय सुद्धा यूज नाही केलं। घरच्या घरी तुम्ही कोणत्याही ओकेजनला ही बासुंदी रेडी करू शकताय आणि तुम्हाला पुरीसोबत आवडत असेल, चपातीसोबत आवडत असेल, कशासोबत सुद्धा ही बासुंदी तुम्ही एन्जॉय करू शकताय। कोणत्याही ओकेजनला तुम्ही इझिली बनवू शकताय। फक्त दूध आणि साखर आपल्या घरच्या साहित्यामध्ये ही बासुंदी रेडी होते। तर फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकताय की किती थिक आणि क्रीमी टेक्स्चर आलं आहे बासुंदीला। आपण याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं तरीसुद्धा बासुंदीचं जे टेक्स्चर आहे, जो थिकनेस आहे तो खूप चांगला आलेला आहे। आणि ही बासुंदीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही एकदा ट्राय करा। मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तुम्हाला जर माझं चॅनल, माझं कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी इथे बासुंदी बाउलमध्ये काढून घेतली आहे, थोडंसं ड्रायफ्रूट्स अजून टाकून गार्निश केली आहे आणि ही बासुंदी तुम्ही एन्जॉय करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।